श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया। हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो। येत्या शुक्रवारी म्हणजे 10 मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे। या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। येत्या शुक्रवारी 10 मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे। यंदा अक्षय तृतीयेचा दिवस द्विगुणित शुभ लाभ देणारा ठरू शकतो। अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्तावर गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे। हा राजयोग 100 वर्षांनी घडून येणार आहे, त्यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे। चला तर जाणून घेऊया यंदाच्या अक्षय तृतीयेपासून कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते। या राशींना मिळणार नशिबाची साथ। पहिली म्हणजे सिंह राशी। गजकेसरी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो। तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात। अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो। पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळू शकतात। अडकलेले पैसेही मिळू शकतात। मालमत्ता खरेदी किंवा विक्री ठरू शकतात। मेष राशी। अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात। तुमची रखडलेली कामे मार्गी लागू शकतात। जीवनात सुखसोयी मिळू शकतात। तुमच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे। यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते। आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होण्याची शक्यता आहे। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला गजकेसरी राजयोग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात। उत्पन्न वाढण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात। यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे। परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते। तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात। तर मित्रांनो, या होत्या त्या 3 राशी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।